हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपपृच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गवम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्देतरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूल राम पूर्णधियार्चितम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. ಹಂಗ ಹನುಮಂತು ಮಹೇಂದ್ರ ಪರ್ವತ ವೈರಿ ಚೊಳ್ಳೋ ಥೈದುಕುನ್ वाटेरेतना मैनाक सुरसा आणि सिंहिका या तिन्ही एक अडेतडे मुणे मैनाक न चंग कतीर अड्डी दिवचे सुरतीन सैन्य तशीची देवतेन चांगले म्हूण सांगून आईल ती आड जाल्यार सिंहिके तशी ती लंकापर राक्षसिकी ती तशी ती बात दिवच्याक आयली जाल्यार मैनाकाले खंयचे ते पळय चांगकार वतना कसले लोभ प्रलोभन जावच्यान जमळ कतीर मैनाकाले विशय येता. मागीर आहार निद्रा विश्रांती विहार कसले नानतले परमात्मा मेळटा म्हळ कतीर सुरसेले विशय येतना पळय तई पुराय सोण ताणें बच्चे कळ्ळें. ताजे नंतर सुरसेले पण तोंडा भितर वचून कुडले भायर येवन तिवय तो भारी बुद्धिमान म्हूण सांगता. ताजे नंतर तत् तृतीयं हनुमतो दृष्ट्वा कर्म सुदुष्करं साधु साध्विती भूतादि प्रशंसस्तु तदा प्रशंससुः तदा हरिम म्हळ्यार तिन्नीचे कशी सांगता म्हणून नाकसने सिमिकेल विशय कळ्ळें. ते सुदुष्कर जावन नाशिल्लें कर्म कोणाचें साध्य नाशिल्लें काम ते ताणें केल्लें सिमिकेक मारलें. मागीर सर्व देवती धरून वानर धरून सकडी साधू साधू म्हणून सांगून ते मांकडाक म्हळ्यार हरी म्हळ्यार हांगा वानरा सांगले. वानर म्हळ्यार कोण? हनुमंत. चतुर्मुख ब्रह्मदेवी देवाले सृष्टी बैबे सर्व आमकां पुरे परमात्माले उचका जाल्यार आमी मुख्य प्राणाक शरण येवका म्हणटाची हनुमंताक शरण येवका म्हणटाची. तशी हनुमान नेनेदरे म्हणटा पळय हनुमंता कोण उडगास करता की ತಂಗೆಲ್ सकल ಪಾತಕ ನಾಶ ಜತ್ತ म्हणटाची. तशी 14 ಲೋಕದಲ್ಲಿ ವಿಧಿಯಿಂದ ಜನಿತರಾದ ಜೀವರಿಗೆಲ್ಲ ಪದ್ಮನಾಭನ ಕೂಡೆ ಜೀವಪ್ರದವೆನ್ನೆ म्हळ्यार 14 लोकांत कितली जनाक ब्रह्मान सृष्टी केला की तितली जनाकय ते जन्मान ते जनान परमात्माले वच्चे म्हूण आसा तांकां परमात्माले होवन सोडची कामां मुख्य प्राणाले म्हूण. तसलो हनुमंतू लिला जाल जावन समुद्र दांटून दाखयले. मैनाक पर्वतान ताणें विश्राम करनी ताका आयास म्हणलेलें ना. तशी मध्वाचार्य तात्पर्य निर्णयांत सांगताचे नाही मात्र विश्रमण मैच्छत निश्रमो असो निस्सीम पौरुष गुणस्य कुतश्रमोस्य आश्लिष्य पर्वतवरं सददर्श गच्छन् देवेस्तु नागजननीं प्रहितां वरेण म्हळ्यार ताका विश्राम नाका. तशी तो ते नागजननी म्हळ्यार सुरसकय तो कितले योजन ओड तोंड कर तितले योजन ओड जावन एका पंत सांज जावन वचून येवपाक ते पुरे तागेले एक महिमे ते हनुमंताले म्हूण सांगून म्हणटाचे. मागीर तशीची छाया ती कोण? सिंहिका. तिणें तांडून तागे तिगे लागीं केला. तो कसो करता सूक्ष्म रुपान तिगेले उदरा भितर गेल्लो तागेले वज्रान खान तिगेले पोट सीळ भायर येवन तागेलें काम करता वय. तशी ते
हांगा तुळशी रामायणान तो तुळशीदास सांगताची ती सिमीक म्हळ्यार दुसरी कोण न्ही की ईर्ष्या गुण खंय मनशालान तुले ते ईर्ष्या गुण कोण वयर चडल्यार म्हळ्यार वयर येतारा वताची तांगेले पांय धरून तांडिता म्हणटा पळय उत्कर्श सैसूचे जायना कोणालय एक उत्कर्श बरेपण कोणेय एक मस्त दुड्ड केलो कोणाक एक लॉटरी उडली कोणाकी एक व्यारान तूं कश्ट पावन वयर येवन मस्त दुड्ड केलो हे पळय पळयलें कुडलें अय्यो ताणें कशें की दुड्ड केला जनान तशी न्हू म्हणचें अय्यो कितले जना बादीन खाल्ला की कितले जनाल माती मारला की पुराय जनाले अशी कोर न्हू इतलो वगी श्रीमंत जाला तो कितले श्रम करो कसले करो तसले उत्तर येता हें ईर्ष्या गुण मनशाले तशें न्हू ते ईर्ष्या गुण विंगड जनान बरी जेवची पळोवचें जायना नातील गुणाक ईर्ष्या गुण म्हणचे सिमीक ही तशीची कोणेय वयर आसा म्हणजे तीन तांगेलें छाया म्हळ्यार सावळी तांडूच खंय तिणें आनी खंवच्या पळोवचें म्हूण तशी एक सांगताची व्याख्यानकार कसले म्हण म्हळ्यार सिमीकेने समुद्र आसूचे इतेक म्हण म्हळ्यार आमगेले ते मत्सर म्हळ्यार गुण पोटां भितर आसूचे ते पोटां दुखची पडटा तशी ईर्शे केन्नाय देवाल वयरी भक्ती श्रद्धा दाखोवच्या बाधक जावचे गुण ते साधक जाल्ले जनान सुरवेक काम क्रोध मोह मद मत्सर ईर्ष्या मत्सर एकते हे पुरे नाश केल्या मात्र तन्नी परमात्मा लेवचा जाता तशी देवते सांगताची न्हय कसने हनुमंताक सिमीके मारले कुडले सांगताची कसने म्हण तुका आसूचे धैर्य समयस्फूर्ती विवेक दक्षते कोणाक आस की तांकां अपजय मळेल ना म्हण स्मृती द्रती मती दाक्षम सकर्मसु न सीदती म्हण सांगून म्हणटा पळय तशीची आनंद तीर्थांनी म्हळ्यार मध्वाचार्यान सांगला निश्चीमम आत्मबलम इत्यनुदर्शयानो हत्वैव तामपि विधात्र वराभिगुप्ता म्हळ्यार हनुमंताले सामर्थ्य कितलें आशिल्लें म्हळ्यार तिक ब्रह्मदेवाल वर आशिल्ली की तिका वगीसरा मरण नाशिल्लें तशी जाल्यार अवध्य म्हूण म्हळेलें वर आशिल्लें जाल्यार हनुमंताल सामर्थ्य येद्राक ब्रह्मदेवाल वर तिक रक्षण करनी म्हूण मध्वाचार्य तात्पर्य निर्णयान तूं सांगताची तशी अतुलित बलधामा म्हूण म्हणटाचे आमी कोणाक हनुमंताक तो रामालो परम भक्तू सप्तकोटी महामंत्र सांगील मनीस खंय म्हळ्यार तेची रामनाम सांगतोरच नवतिद्य आंजनेयाक अष्टसिद्धी नवनिधिके दाता म्हूण म्हणटाचे हनुमान चालिसान तो अष्टसिद्धी तागेले आस म्हणून तशी हनुम मध्व भीम अवतार कोण नित्य चिंतन करता की तांकां नवविध भक्ती तो हनुमंताल अनुग्रहान मेळटा म्हूण म्हणटाची तशी प्रथम अंग खंय तो हरिलो परमात्मालो म्हळ्यार सुरवेच्यो सृश्टीचो तशी ताका वायुदेवाक परमात्मान कोणाक मोक्ष दिवका म्हणून सांगल्यार तो वचून तांकां परमात्माल वयरी भक्ती प्रिती दड स्नेह येवची तशी करून मोक्ष दिवयत खंय म्हणटना ताका तितले व्हडले अधिकार ताका आशिल्ले तागेलो तो अष्टसिद्धी ना म्हूण कोण सांगता न्हय अष्टसिद्धी म्हळ्यार कसले म्हूण सुरवे पळया आमी अणिमा महिमा चैव गरिमा लगिमा तथा प्राप्ती प्राकाम्यम ईशित्वम वशित्वम च अष्टसिद्धयः म्हूण सांगून श्लोकस अणिमा म्हळ्यार आमगेलो देह कितली सान करून सूक्ष्म करूं जाता तितली केल्यार ताका अणिमा म्हणचे कोण देहाक देह ओड करून व्हड येतर करूं जाता ते महिमा म्हणचे मागीर गरिमा म्हळ्यार झडू 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 जेवचे हगूर जेवण कापुसी जेवचे लगिमा म्हणचे जेवो कसले इश्ट आसा ते प्राप्ती करून घेवचे गुण मन आलेकल्यार पुरो आमी खंय जेवको थंय वचून पावयत जेवो कसो जेवका आमकां म्हूण मना लेकल्यार ते आमगेले जरा कुडले येता म्हूण जाल्यार ताका प्राप्ती म्हूण म्हणटाची मागीर प्राकाम्य म्हळ्यार काम्य म्हळ्यार आशी प्राकाम्य म्हळ्यार कसले एक आमगेल्या मनांत आश आसा ती कुडले सिद्धी जाता म्हूण जाल्यार आमी किल आशी नेरवेरसीत म्हूण जाल्यार ताका त्या मनशाक प्राकाम्य सिद्धी आस म्हूण मागीर प्रभुत्व ईशित्व म्हळ्यार प्रभुत्व सर्व जिवांगेल वयरी जेवा सर्व जगत्या वयरी सर्व वस्तू वयरी कोणाक अधिकार आस ईशित्व म्हणचे ताका मागीर वशित्व म्हळ्यार ताका पळयले कुडले एक मनशाक पळयले कुडले आकर्शण जाता म्हूण जाल्यार त्या मनशालांत वशित्व गूण आसा म्हूण सांगून लेखचे
अष्टसिद्धी नवनिधिके दाता म्हणटाची आम्ही आंजनेयाक मुलगुरू तोची म्हूण शरण येयल्यार आमकां अष्टसिद्धी मेळटा म्हूण मंत्रने गानविद्या नाट्यविद्या वेदविद्या क्षात्रविद्या सर्व विज्ञान उड्डण स्तंभन बंधन हे पुरे सिद्धी आंजनेयालांतो हनुमंतालांतो आसा तशी आतां सुरसे सिम्मिकेले तोंडा भितरी चमकलेले विशय सपूर सान रुपारी आमी पळयले न्हय अणिमा सिद्धी तागेले मागीर मैनाक ते मैनाक पर्वत व्हड जावन चडलोलो पळय तो ते मैनाक पर्वत न्हय महेंद्र पर्वत व्हड जावन चडलोलो पळय ते आनी महिमा त्यांची गरिमा जडू जेवच्यो ते मैनाक पर्वत आड्डोळ न्हू बदीन कोन्न सोडता जोड आशिल्ले देखून त्या दोड पर्वता अर्दी लागली कुडले तो बदीन वता तशीची जडू जाल्लो देखून गरिमा विद्या आशिल्ली देखून महेंद्र पर्वत वतून ताका वयर उड्डू जाले सगळे महेंद्र पर्वत कुसकले भूकंप जाल्ले वरी जाल्ले म्हणून आमी सुरवेचे अध्यायांत पळयलेले पळय सुंदरकांडांत तशी ते लघिमा मागीर लंका दहना कालांत उब्बून उब्बून विंगड विंगड कडेन वता पळय तो ते मागीर तशीची लघिमा हगूर जालेलो हांग तशें जावन ताका घरा दुखून घरा उड्डून उज्जो दिवचें जाल्लें मागीर लंके वतना आनी येता ही काणी सर्व रहस्य स्थान खंय कसले सोणान अशी ताका पळोवचें जाल्लें त्या प्राप्ती म्हणटाची मागीर प्राकाम्य म्हळ्यार सीता दर्शन करूनू येवका म्हूण रामान सांगलें तागेलें मना एक आशिल्लें सीतेक पळोवका हें प्राकाम्य म्हूण जालें मागीर रावणाले सभे ताका तांडून व्हरताची त्या वेळार राक्षस पुरय तांणी एक पंत गर्जन केली कुडले सर्व राक्षस भिवन पांयपून रपता ताका हें ईशित्व म्हूण म्हणटाची मागीर वशित्व कसलें हनुमंतालान तो रामाक ताणें वश करून घेतला खंय भक्तीन तें वशित्व म्हूण सांगून तेची वो अणिमा म्हळ्यार आनी पळयाची हागेले हें पुरे गूण तो दाखयता रामचरित मानसांतूय तुलसीदासानय हें विंगड विंगड संदर्भार सांगचें आसा ताणें सूक्ष्म रुपारी लंका प्रवेश करतना तें अणिमा सिद्धी म्हणलें महिमा अशोकवनांत सीतेक एक व्हड रूप दाखयलें ताणें सान आशिल्लें व्हड जावन गरिमा महेंद्र मैनाक पर्वत लखयले लघिमा लंका दहन संदर्भारी बल्ला उज्ज आसल्यार घर दुखून घरा उड्डून उज्जू दिल्लेले प्राप्ती म्हळ्यार सीतादेवी सदूच्या कंचे एडे तडे आयल्यार तो सीदा चमकलो पळय तशी मागीर प्राकाम्य म्हळ्यार सीतादेवी दर्शनान रामाला कसं की आशी हागेले मनांत आशिल्लें तें प्राकाम्य तुलसीदास सांगताची ईशित्व म्हळ्यार तो कोणाकय भिना आशिल्लें की तें ईशित्व रावणाल सभे तांडून व्हेल्यार ताका भंय जायनी की ईशित्व मागीर वशित्व तेची रामाक ताणें वश करून घेतला म्हूण सांगून तांणी सांगताची जेवो हांगा आमी हनुमंताक म्हणटाची भूत पिशाच निकट नाही आवे म्हूण भूत प्रेत पिशाची राक्षस हनुमंताले अस्तित्व खंय आसा कालच्या दिसाक सांगलां आमकां रामनाम जपचे कडेन पुरे हनुमंत आसता म्हूण तशें जाल्यार थंय कसलेय वायट येना म्हूण खंयचे माट मंत्र कूट कुयोग कपट कसले जेवते हनुमंता म्हणले कुडले आंजनेया म्हणले कुडले धांवताच खंय ते पुरे तशी आमी कसले भिवचे नाका सर्व हनुमंताले स्मरण आनी तागेले हृदय आसोचें रामचंद्राले स्मरण नित्य केल्यार जालें तशी ते भक्ती म्हूण म्हणलेली आमी देवाल वयर मस्त भक्ती करता म्हूण आमी लेखल्यार मुख्य प्राणाल अनुग्रहनान अशी आमकां भक्ती येवचें साध्य ना तशें जावन हनुमान म्हूण म्हणल्यार ते एक ज्ञानाची म्हूण सांगून लेखूं येता मागीर आमी कालचे दिसा एक तोरवे रामायणान तुला काणटी तृणबिंदू ऋषिली वाल्मिकी रामायणान तूं मेळना तें असो तशी आतां 100 योजन उब्बून चमकल्लो आंजनेय त्रिकुटाचलाचे लंबनामक शिखरा वयर येवन देवला थंय पळयत तो सगळेची पर्वत शिखरार चोवन सगळेची आज्य गिरींतू म्हळ्यार पर्वत त्रिकुट पर्वता मध्येंतू लंकी पळयत की भारी संतोश की हनुमंताक
सगळेची भांगरा लंके त्रिकुटा चल पर्वतची त्या तो वतन रात्री जल्ला हनुमंतानं संजी जल्ला सूर्यास्त जावच्याक सगळेची झगझगे तरच दिव्या उजवाडांतू ते पळिता दोळ्याक एक नमने मार्चे तसल झगझगू काय ते तसल एक स्वर्णलंका पळितरस्तो भूतश्चार्ता विपद्यन्ते देशकाल विरोधितः विक्लवम दूतमासाद्य तमः सूर्योदये यथा केदनाई कसले म्हण म्हळ्यार ताजी मध्यंतू तो आलोचना करतके पूर्ती सूर्यास्त जायनी हंगा आत्ता आम्ही आत्ता बिनी सीदा भितर रिगलो म्हण लंकेंतू म्हाका धरले ओर्नु कारागृहागल्ले मागीर ते सोडिनी म्हण जाल्यार हांव येईल कार्य व्यर्थ जाता सीतेक सोदूचें जायना म्हाका तांणी शिक्षा दिवन कसले करूची जाल्यार राम कार्या खातीर हांव आयलो त्या कार्य करून दाखोवका नव्हे म्हूण सांगून तो सांगतरस दूतश्चार्ता विपद्यन्ते म्हळ्यार विक्लवम दूतमासादे एक दूताक दौत्याक पेटयले म्हण जाल्यार ताणें त्या गांवांत बुदवून तशिल्ल्याक ते राजदूत जावन पेटोवचे एम्बेसेडर म्हणटा पळय भारी बुद्धी सुका तांकां खंयचे सिच्युएशनाक कसल कोरका म्हणून गोत्त सुका चड पुरे ते IAS शिकिल्ले आसताची तशी जेवो हांगा वो तेंच हनुमंत लेखतकय हांव दूत जावन आयला रामचंद्रालो देश काल सकडी पळोवन ताका समजावन वच्चनी म्हण जाल्यार हांव कसा खातीर येयलो म्हूण म्हळेले पुरे जेन्ना कोळ न्हू म्हाका व्हर न्हू खंय कारागृहागल्लरी हांगा जर येयले व्यर्थ जायत तशें जावन अर्थांतरे बुद्धिः निश्चितापि न शोभते घातयन्ति ही कार्याणय दूता पंडितमानिनः म्हळ्यार एकलो समुद्र उल्लंघन कार्य म्हाका दिल्लेलें वय तें हांव उल्लंघन करून येयला आत्तां कसं कार्य बाकी आसा म्हळ्यार सीतेक सोदूचें तें रामकार्य गेलें स्वामी कार्य आत्तां समुद्र उल्लंघन केल्लें हांगा जर येयलो ते रामान सांगिल्लें कार्य जायनी म्हूण जाल्यार हांगा तो आयिल्लें कांय प्रयोजन ना जाल्लें वय तशें जावन मिगेले हें हांगा थंय आयिल्ले ते राक्षस सादारण नांची कोणकी एकलो वानरू लंके भितर प्रवेश केला खंय म्हूण कळल्यार पुरो मागीर तांणी म्हाका सोदूच खातीर सगळे लंके एक जाल्यार हांव बीन शिरकून पडल्यार तेदना हांव येयलें व्यर्थ जाता न्हय म्हूण म्हणलेलें तागेले मनान तो जतरस ताजे खातीर तो हनुमंत तागेले देश जाल तितली सान करता आनी ते कसन सिद्धी सांगला न्हू सुरेखणी मा म्हणलेली सिद्धीन लंका प्रवेश केल्ले मागीर लेखतका एक पंत लंके भितर वचून मागीर काळोख जावं मागीर पळया घर सोदिलें सई म्हूण सांगून ताजे खातीर सूर्य बुड्डूतय राखला तो हनुमंत सूर्य बुड्डूतय राखला सूर्योचास्तं गते रात्रौ देहं संक्षिप्य मारुतिः प्रशदंशकमात्रः सन् बभूव अद्भुतदर्शनः सगळे देह माजरा इतले सान केले की ताणें आनी सीतेक पळोवचें म्हूण आयला हांव सीतेक पळोवचें मेळ्ळ्यार म्हाका भारी संतोश म्हूण म्हणलें एक पण आमकां दिसता लंकी सोदूचें आमकां लंकी म्हळ्यार मॅपार इतले सान आसच्या बरोबर लंकी कितले विस्तीर्ण योजन विस्तीर्ण आसा कितले योजन विस्तीर्ण आसा म्हणून न्हय तितली सोदूनच वता ताणें हनुमंतान एक रात्री भितर तशें जाल्यार तागेले तेंची प्राप्ती प्राकाम्य ह्या पुरे सिद्धी आशिल्ली करून ताका सोदूचें जाल्लें म्हूण सांगून आमी लेखूंक जाता आतां लंका नगरी प्रवेश करचें कशी म्हळ्यार एक चिंत ताका म्हळ्यार खंय दुखून वचूं का कसल कोरका सान माजरशी भोंवतरस यो सान देह करून घेवन तेद भितर चंद्रोदय जालें चंद्रोदय जाले कुडले चांदिणें उजवाडत न्हू हाका लंकी दिसच्या शूर जालें त्या वेळार तो सगळेची ते समुद्रा मध्येंतून लंका द्वीप ते चंद्रोदया उजवाडान तो पळयतरच तो न्ही दानवांक गेले कोटे वय देवतेंक गेले अमरावती पशी चंदस कय चड चंदस कय ते चंद्राले उजवाडान तो ते सगळेची स्वर्णमय रत्नखचित एक ओण ती सकड आसूचें कितले चंद कोटे ते द्वारय सांगता म्हणून नाका कितले चंद महाद्वार म्हळ्यार ताजे नंतर ते द्वार लागीं थंय वच्चाक वैडुर्याचे मेटलाचे प्राकार केला खंय दुखून इतली संपत्त येयलो रावणाक म्हळ्यार इंद्राक कुबेराक पुरे सोलबायला न्हू तांगेल संपत्त तो तशी तसल एक संपतान ताणें लंके ते लंकी बांदिल्लेची
विश्वकर्मान चंद ते बांदिल्लेले कुबेरा खातीर भितर मारलेले रावणान. तशी तो भितर येतरस हळूच एक मेट्ट चोण महाद्वारा लागीं येतरस तेदन लेक्तगे म्हाका पळयल्यार मात्र तांणी बांदून घाल्यार कारागृहाक घाल्यार वानर म्हणून बांदून घाल्यार ಸ್ವಲ್ಪ कश्ट जाल्यार मनान तूं धैर्य करून घेता की रामचंद्राला अनुग्रहच म्हाका मागीर कसो म्हाका भंय म्हणून अशीच जिवनांत तूं आमकां पळय कसलें एक सान सन सन कश्ट न्ही येतना भिताचे आमी व्हड कश्ट येवच्या पुरो सान कश्ट येवचे पुरो आमगेलें मन भिता कसलो करचें आनी कसो गत आमगेलें म्हूण देव आसा म्हूण म्हणलें एक मनांत येयल्यार रे कशी देव चलायसून व्हरता आमकां तशी वोवय तशीची भितर येवच्या ಸ್ವಲ್ಪ ताका हुस्को जतरस भंय कांय ना ताका हुस्को जतरस कोणें म्हाका धरल्यार मागीर इल्याक तो रामचंद्राला अनुग्रहाचो कसलो भंय म्हूण सांगून तो भितर वता. थंय भितर वचून थंय एक वयर महाद्वाराले वच्चें म्हणटना थंय एक व्हड घोर रुपाची एकली ती लंकादी देवते लंकिणी म्हणटा तिका ती थंय राबल्याकय तो निमगिता तूं कोण हांगा कसो येयला म्हूण सांगून ती निमगीत ताका. ततः कृत्वा महानादं सा वै लंका भयावहं तलेन वानरश्रेष्ठं ताडयामास वेगिता. ती निमगीत तूं कसले आयला हांगा हांव अशी येयलो म्हणटा कोण म्हूण सांगा म्हणटा हांव एक वानर म्हूण सांगता तूं कोण म्हाका निमगुच्याक म्हण तिका कोप येता. कोप येवन ती भयंकर गर्जन करतकी आनी हनुमंताक मुश्टीन गुद्द मान सोडता ताकाय कोप येता तो दावे मुश्टीन तिका गुदविता. निजावन ताका कोप येवन गुद्दिले वानर सहज बुद्धी म्हाका कस्त्रीन मारचें म्हणून जाल्यार वापस मारतना काय ताणें सम गुदविनी तागेले हस्ताघाताक बिनी ती मेळ्ळी म्हूण जाल्यार तुमकून मोरका जाल्यार ताणें म्हणलेलें कसलें म्हूण म्हळ्यार ताणें कसं केलेलें म्हळ्यार हें बायल मनीस न्हय हिका कसलें जोर मारचें म्हूण म्हणलें जाल्यार तिणी मारला कोपान एक गुद्दू तिकाय मारलो ताणें हळुची जाल्यार ती राक्षसी त्या गुद्याक पडली काय आनी तिगेलें घोर रूप तिणें त्याग केलें. पळयल्यार ती एक यक्षी सांगता तूं कोण तुका हांगा स्वागत म्हाका ब्रह्मदेवान एक शाप म्हाका आशिल्लो ब्रह्मदेवालो तूं राक्षस योनी येवका म्हूण सांगून हांव शाप निमगीत तांणी म्हणलेलें तुका एक वानर मारून सोलसायता वानराला आतां तूं केन्ना सोलवत पळय तूं तेन्ना तुका राक्षस योनी दुखून मुक्ती आनी तूं खंय राक्षसाला हांगाच पळय त्या राक्षसाले सर्वनाश कुलसमेत जाता म्हूण सांगून ब्रह्मदेवान ताका सांगला. म्हळ्यार निजावन हांगा फुडें एकलो नंदिकेश्वर म्हूण म्हणलेलो आशिल्लो नंदी त्या वेळाक ताका रावणान तमाश केली की नंदी ईश्वराल लंके ताणें म्हणलें की लंके नाश जावका म्हूण जाल्यार ब्रह्मदेवा वपास ताणें तपस करतना रावणान ती लंकादेवीक ब्रह्मदेवान सांगिल्लें वानर तुका सोलवायत केन्ना की तेदना सगळे रावणा लंके नाश जाता. ती लंकिणी तिगेलें पूर्वरूप सोण वतर आसती सांगतकय तागे लागीं हे हनुमंता तुका पळोवन म्हगेले 2 दोळय पवित्र जाल्ले तुगेले तसले अलसंग मेळ्ळे पळय हाजे तितले व्हड सत्संग कसलें ना सकल स्वर्ग मोक्ष सुख सत्संगाचें पुण्य ताकडी दवरल्यार सत्संगाची मोक्षा पशी व्हड दिसता. कोण श्री रामचंद्राल नित्यस्मरण करता की तांकां विष पिल्यार अमृत जाता शत्रू मित्र जाताचे तांकां समुद्रांतले तितले उदकाय एक गायचे पादा इतले उदका म्हणके जाता एक कांय कश्ट ना तांकां कसले विशयांत म्हूण तशीच इतले चंद करून सांगची त्या वेळा मागीर लंका लक्ष्मीक म्हळ्यार त्या लंकिणीक सोडली नंतर तिणें चमकल नंतर यो आंजनेयो एक मार्जाला इतले बिडाल म्हूण म्हणटाचे बिडाला इतले सान जावन तो लंकापुरा भितर रिक्तकय तेव्हा कशी वाल्मिकी महर्षी तागेले लंके प्रवेश कशे आशिल्ले म्हणून सांगता पळय
शत्रुंग गेले नगर शत्रुंग गेले घरांतू ಎದರ ಬಗ್ಲಾದಕ್ಕೂ ಕೊಣಿ ವಚನ ಹಚ್ಕೆ ಮಕ್ಷಿ ಬಗ್ಲಾದಕ್ಕೂ ವಚ್ಕೆ ಅಮ್ಮಿ ಕೃಷ್ಣಾಲಿ ಕಾಣಿ ಪಳಿತನ ಜರಾಸಂದಾಲೆ घराक त्यांनी मक्षी बगलादकून चिमकल्ली कोण कृष्णू अर्जुननी भीम कोरनो तशीची हांगाई तशीची आंजनेय कसं करता सुरवेक अपरद्वारादकून प्रवेश करत काही तो महाद्वारादकून वचन आता लंकिणी मारली ना अंताज लागचे विंगड अपरद्वार शोधून थंय दुखून भितर वता नाही त्या बाई लंकेन पाय दवरता दाव पाय दवरता म्हण सांगून वाल्मिकी ऋषीन सांगला अद्वारेण महाबाहु प्राकारम अभिपप्लुवे अद्वारेण अपद्वार अदुकून चमकलो म्हण सांगून महाद्वार अदुकून वचनी निशिलंका महासत्वो विवेश कपिकुंजर तो वानरू रात्री अद्वार अदुकून भितरी पाय दोन चमकलके त्यामुळे कशी प्रविश्य नगरीं लंकां कपिराज हितंकरः चक्रे अतपादं सव्यम अपसव्यपाद दक्षिण अनेक पाय दवरून दाव पाय दवरून तो भितरी चमकलो म्हण सांगून सांगताची शत्रुल्याक ते दाव पाय भितर दवरले रे कसल जाता म्हणून शत्रूणां सतुमूर्धनी म्हणटाची तशी शत्रूणां सतुमूर्धनी एक शत्रू गेले शिरा वयर पाय दवरून चमकल्या वरी जाता म्हण सांगून आता तसे दावे पाय दवरून भितर येयलो हनुमंतू लंकेचे राजबिदी पुराय वडोड मार्कू राजबिदी म्हळ्यार त्या पुरे ಗೂಂತಾನ ತೈಂತೆ ರಪ್ತ ಸಂಜೆ ವೇಳು ಪೂರೈ ಜನ ತಂಗೆಲ್ ಗರ ಇದ್ರ ಪಂಚದಿಕೆ ರಬ್ಬುನಷ್ಟು ವೇಳು ವೈವೆ त्या राक्षस पुराय त्यांनी ह्याकडे त्याकडे वतरसाची त्यांनी कसं उलयताची म्हूण सांगून आयकता काही निपोन बसता काही मस्त जन उलयता थंय येड्यांतू निपोन बसून काही सीतेल नाम येतवे सीतेल विशय येतवे म्हूण सांगून कुतूहलान आयकतरी मुखार वता काही जन भरता की मस्त बोर कामणीना 3-4 जन आशिल्ले इकडीन एकडे तेकडे गुवून कान दिवन कसले आयकत रस ना जाल्यार खंय ताका सीतेल विशय मेळना जाल्यार सीतेल आनी रामाले नामस्मरण मन आदुकून वचना तागेल उडगस तागेल मन आदुकून वचना तशी वत्तो आनीकी अंगडी पुराय उदारसाची बंद जायनीची त्या अंगडीन तूं राक्षसाल घरा आंगणांतू राक्षसांगेल पुराय थंय तांगेल कस की देवीलांनी देवस्थान आसता थंय व्हडोड बंडसाळ्यांतू मागीर मार्गाचे संदुगंदांतू थंय खंय देव सीते निपोवन दवरलावे म्हूण आनी पळत ताणें सगळीची राजबीदी पुराय भोंवता एक जाम जाले एक जाम म्हळ्यार 2 प्रहर रात्रीचे जाले की मागीर राक्षस पुराय हळूहळू न्हिदोवचें सुरू केलें तांणी निशाचरण रात्री न्हिदोचे वेळ तांणी न्हिद तरी वा कसो जाता वा पास सूक्ष्म आनीकी सूक्ष्म जावन एक आजीतले सांजत काय तो कसले जळारा इतले सांजत तो मसक समान रूप कपिधरी लंके ही चले वो सुमिरन हरी म्हूण सांगूनच तशी रामचरित मानसांतू तो एक जळारा इतले म्हणा तो तागेले वायू रूप घेतले म्हणून आमी लेखूं येता प्रति घरा भितरी रिकता पुरे कडेन तो आयकता हातांतू पळय खंय तरी तें रामचरित मानसांतू सांगलां म्हळ्यार तागेले हात काळोख आशिल्ले घरांतू तागेले हातां आशिल्ले राममुद्रीक ताका उजवाड दिता काय सोदीत रस थंय पुराय बायल मनशे गुसूपिसू उलयत रसताची कसले विशय सांगतावे सीतेले म्हूण सांगून खंय माट संदिगोंदींतू वणींतू पुराय वता घर सोदिले अरमने मस्त मेळ्ळींची मंत्रीन गेले अरमने मेळ्ळे खंय कसो सकडी मेळ्ळ्या रे कितली सोदिल्या रे खंय सीती ताका दिसना जाल्यार तो कसले एक ताका भंय जायनी सीतादेवी मेळना की मेळटा की कसले एक भंय जायनी पळीत तो मस्त घर आसूचे एक जागो मेळटा तेका कसं म्हळ्यार रावणाले पुराय अंतपुराले आयलो म्हूण लेखूं येता थंय आनी त्या मान न्हय रावणाले थंय गांवांत भोंवतना ताका ते अंतपुरा लागीं येताची तो पळयत खंय थंय एकाक्षान अनेक कर्णांश्च लंबोदर पयोधरान करालान भुग्नवक्त्रांश्च विकटान मामनांस्तथा न अतिस्थूलान न अतिकृशान न अतिदीर्घान न अतिह्रस्वकान न अतिगौरान न अतिकृष्णान
न अतिकुब्जान न वामनान म्हळ्यार कसं न मनीस सकट राक्षस आशिल्लीची म्हूण वाल्मिकी सांगता एकाक्ष एक दोळे सुचे राक्षस सचकी आनी ಕೆಲವು ಜನಾಂಕ ಏಕಕರ್ಣಾಶ್ಚ एक कान सान्य कान ना ಕೆಲವುದರ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಪಾಟ लंबोदर पयोधरान ಕೆಲವ वक्र आसूचे जन तोंड वक्र तांगेले आनी हे पळीत पळयता येता ಕೆಲವು खळेखळेचे भुग्न वक्तरांचे दांत नातिले तसल पुरे मागीर विकटान बरी क्रूर सुचे वामनान बरी गुड्डे 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 राक्षस थोरायनांची अतिस्थूलान अतिकृशान थोरा म्हणून गेले बोज्जू न्हय सपूर राक्षसनांची व्हड व्हड देह ಕೆಲವು ಜನ ಬರೀ ಗುಡ್ಡೆ ಕೆಲವು ಕಾಳೆ ಇನೇ ಕೆಲವು मस्त काळे ಕೆಲವು गुडे गुडे गुडेची वामन जन असले मस्त सकट नमुनेचे तो राक्षसांक पळयता पळोवन मागीर ते रत्नखचित कोटे प्रकार येता तो येता थंय मस्त आयुध धरून घेवन कसले विकारत ना तोंडारे चंद चंद सुचे महातेजस्वी जन थंय गंध सकट लेपन कोरून माळने घालून भोंवतर सची 100 योजन विस्तीर्ण कೈ लंके तसले लंकेक तो चंदिणे उजवाडान तो पळयतरस ताका भारीची खुशी जाता ते वाल्मिकी रामायणांतू सगळेची ते लंकानगर वर्णने चंद्रोदयांतू चंद्रोदया वेळार भारी छंदस तितली सुंदर वर्णने आशिल्ली देखून सुंदरकांड म्हणचे कितकी हाका नक्षत्रां मध्येन तूं चंद्रुकय कशी दिसतशिलो म्हळ्यार गायची हिंडांत सुचे वृषभशी दिसतशिलो म्हूण सांगून असल पुरे सकळे तांणी दिला हंसो यथा राजत पंजरस्तः सिंहो यथा मंदर कंदरस्तः वीरो यथा गर्वित कुंजरस्तः चंद्रोपि बभ्राजत तांबरस्तः शिलातलं प्राप्य यथा मृगेन्द्रो महारणं प्राप्य यथा गजेन्द्रः